वतीने आपला टी शर्ट स्पॉन्सर केलेला आहे आणि तो टी शर्ट सुद्धा आपण इथे देऊन सन्मानित करतोय. प्लेअर ऑफ द मॅच असे हे मानांकन आपल्या मुख्य मंचावर. त्यानंतर आपण स्वागत सत्कार आणि सन्मान इथे करणार आहोत. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर एकनाथजी घटाला साहेबांचे शुभ हस्ते फार एक चांगला व्यक्तिमत्व आहे दीपक धिंडे त्यांचा हा शुभ सन्मान. त्याचबरोबर जितू पागी एकनाथ धिंडे सुरेश वांगड आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर. 3 षटकांची मॅच आहे. चला अजय वड गोलंदाजी मार्कवर आहेत. प्रशांत गांगोडे या बॉलला देखील थोडंसं खाली बॉल राहिला या डाऊन द स्वरूपामध्ये आणि त्याचबरोबर निश्चितच फार मोठी मॅच प्रत्यक्ष आपल्या भेटीला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम रफ अँड टफ मॅच निश्चितच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला विश्वास जाधव दुसऱ्या बाजूला प्रशांत गांगोडे. खास करून आज टीम पॅक आहे. कैलास मल्लावकर यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की आमचा संघ आज पॅक आहे आणि त्याच अनुषंगाने आज गोलंदाजांची कमतरता स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स फोगाव या टीम मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. कारण अजय वड त्यांनी स्वतःवर जबाबदारी ही स्वीकारली आणि पहिलं षटक हाताळण्याकरता तो सज्ज झालाय. स्पिंग गोलंदाजी निश्चितच डावखुरी हाताचा हा गोलंदाज आहे. यावेळी देखील फुलटॉस बॉल आहे. अगदी मी तर म्हणेन झेल घेण्याकरता प्रयत्न करणं गरजेचं होतं. भरपूर वेळ बॉल हवेमध्ये होता. तिकडे जवळपास मिड ऑफ द क्षेत्रामध्ये पिंटू जाधव आहेत परंतु झेल घेण्याकरता प्रयत्न केला नाही. या त्याच्यानंतर जवळपास जर आपण बघितलं तर कव्हर्सला तिकडे अमोल आहेत. शॉर्ट कव्हरला देखील फिल्डर आहे. स्लीप पॉईंटला फिल्डर तैनात केला. फ्लाय स्लीपमध्ये गल्ली क्षेत्रामध्ये इनसाइड आउट. यावेळी देखील हलकाचा बॅटला टच बॉल झालाय परंतु तिकडे शॉर्ट लेगला फिल्डर आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एक सिंगल डाव मिळेल. सिंगल डावीने स्कोरबोर्ड पोहोचलाय 5 या अंकांवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली अजय वडने. जबरदस्त गोलंदाज इम्पॅक्ट त्याने देखील बॅटिंगमध्ये जरी सुद्धा मागील मॅचमध्ये गोल्डन डॉगचा शिकार बनला तरी मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली अजयने आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच प्रात्यकरण इथे आपल्याला पुनश्चित पाहायला मिळाले. यावेळेला इम्पॅक्ट लाईन चांगली आहे. जबरदस्त लाईन सुद्धा आपल्याला चांगली पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास एक्झॅक्ट वाईड चेंडूचा इशारा आणि स्ट्राईक देखील लगेच तिकडे चेंज देखील आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि 1+1 या 2 धावा देखील 7 या अंकांवर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. वाईड चेंडूचा इशारा जरूर दिला आणि त्याच्यानंतर मात्र विश्वास जाऊन डायरेक्ट निशाणा साधला होता काही आवश्यकता नसताना. यावेळी देखील पुन्हा शेतात क्रॉस बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने. प्रशांतची बॅटिंग देखील मागील टुर्नामेंटमध्ये चांगली राहिली होती परंतु पॅक संघ नव्हता त्यांचा आणि अशातच मात्र 7 धावा. एका षटकाचा खेळ अधोरेखित संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत 7. जबरदस्त इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं. नॉन खर्चिक षटक इथे परिपूर्ण संपन्न झालं. आकाश बगलीची कमतरता आहे. सूरज देखील आज टीम मध्ये नाही आहे परंतु आकाश बगलीची जी उणीव आहे ती मात्र अजय वड या गोलंदाजाने मात्र आज साकार केली. चला जास्त वेळ सुद्धा आपण घ्यायचा नाही आहे. पहिलं षटक संपलं. थांबवण्यामध्ये यश आलं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. 7 आकडा क्रिकेटमध्ये बरंच काही आपल्याला सांगून गेला. MS धोनी गावलेला खऱ्या अर्थाने 2011चा वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देवांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला आणि आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये एक सुवर्ण अक्षराने अगदी तो दिवस कोरला आणि त्याच्यानंतर जवळपास 27 वर्षे प्रत्यक्ष केल्यानंतर जवळपास 2011चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संघाने जिंकला आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास 2019ला 9 चेंडू 25 धावा बनवत असताना
रन आऊटच्या रूपाने MS धोनी बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र T20 2007चा वर्ल्ड कप सुद्धा आपल्या भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकला आणि एकमेव सक्सेसफुल कर्णधार म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं. 7 आकडा आणि 7 क्रमांकाची जर्सी प्रदान करून नेहमी ज्याने आपल्या नावाची छाप सोडली MS धोनी. परंतु इथे ऑन साइडला जसे खेळलेत आणि त्याच्यानंतर मात्र तिकडे डीप मध्ये फिल्डर तैनात आणि चांगला हा झेल पकडला आणि त्याच्यानंतर मात्र विकेटचं हे पता नाही पहिला धक्का बसलाय जय खंडोबा भादवड या संघाला. आणि त्याच्यानंतर दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाही गोलंदाजी मार्कवर परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित गेला. चांगल्या पद्धतीने मॅच बिल्डअप करावे लागेल जय खंडोबा भादवड संघाला. तर करणं देखील गरजेचं आहे, करावंच लागेल कारण समोरचा संघ देखील तेवढा चांगला आहे आणि त्याचबरोबर इथे देखील जसे ऑन साईडला स्कॉर्पिओ आणि खेळले परंतु विश्वासजोग फिल्डर आहेत डीपमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर तरीही एक सिंगल पुन्हा धाव मिळाली म्हणजे 8 धावा या स्कोर कार्डवर जॉईन झालेल्या आहेत. डावाला जर का आकार द्यायचा असेल प्रतिसंपन्न आणि जास्तीत जास्त धावा जर का बनवायच्या असतील तर मात्र एक्झॅक्ट इथनं पलटवार करावा लागेल. खास करून प्रशांत गंगोडे दैवत वाईडे देखील एक चांगला बॅटर आहे. फार मोठी जबाबदारी नावाचं टॉनिक स्वीकारावं लागेल. इथे सुद्धा हलकीशी बॅटची कडा घेतली, बॅटची बाहेरची कडा घेतली आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पुणे क्षेत्राचं सिंगल धाव भेटले झाले आणि सिंगल धावेने स्कोर कार्ड आहे तो सुद्धा इथे पोहोचला 9 या अंकांवर पोहोचलाय. जबरदस्त आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मान उंच करून दिली नाही या जय खंडोबा भादवड संघाला. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. त्याच्यानंतर मात्र उर्वरित जो चेंडूचा खेळ आहे त्यामध्ये आक्रमणाला गवसणे, आक्रमणाला सुरुवात, आपल्याकडे असली गुणवत्ता स्वतःला सिद्ध इथे देखील करावं लागेल प्रशांतला. दैवत या वेळेला मात्र स्लोवर लाईनचा बॉल आहे, ऑन साइडला उडवला परंतु फिल्डर आहेत आणि लास्ट मोमेंटला मात्र विश्वास जाधव तिथे फिल्डर हातातून बॉल सरळ बाउंड्रीवर जाऊन आदळला आणि 6 धावांचा हा षटू ठोकलाय. षटकार या वेळेला मात्र हा दबाव आहे, हा प्रेशर आहे. पहा जसा षटकार लागल्या बरोबर लगेच धावांचा आकडा जो आहे तो देखील इथे पुढे पोहोचला 15 धाव संख्येवरती. त्याच्यानंतर मात्र वाईट चेंडू हाताळला आणि स्कोर कार्डवर धावाचे अंकित झालेले आहेत त्या 16. यावेळी देखील लाईन पाहावी लागेल, खूप चांगली लाईन मेंटेन केली, जबरदस्त परफेक्ट वाईड यॉर्कर स्लिंक लाईन वरून हा बॉल रिलीज झाला होता. काय लाईन पाहायला मिळाली, सुपर बॉल आणि त्याच्यानंतर मात्र फायनली हा बॉल देखील डॉट डिलिव्हरीज. 16 रन बनलेले आहेत. या वेळेला देखील इनसाइडला खेळले, आउट ऑफ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर देखील आहेत अमोल बगले. एक सिंगल विले षटकार लागला आणि षटकार लागल्याच्या नंतर सुद्धा चांगलं पुनरागमन केलं आणि 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोरबोर्डवर धावा लागलेल्या आहेत 17. 17 धावा अंगगणित आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि त्यानंतर मात्र येणारं अंतिम षटक शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक म्हटलं की हाना मारतं षटक. शेवटच्या चेंडूवर प्रत्येक फलंदाजांचा हा कॉन्फिडन्स मात्र मोठ्या फटक्यांसाठी असेल आणि पूर्णपणे एक षटकार जरूर ठोकलाय परंतु प्रशांत यांच्यावरती इथनं पुढे दारोमदार असेल या शेवटच्या षटकाची.
अगदी तारणार खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे, मॅचला कलाटणी देणारा खेळाडू आणि मॅचचं स्टेप मोमेंट मात्र कसं करावं हे देखील फार चांगल्या पद्धतीने जाणता येते. ते कामगिरी येथे सुद्धा करावी लागेल. विश्वास जाधव हा देखील मस्त विकेट टेकर गोलंदाज ठरला होता. जय वाघोबा ट्रॉफी लाभचं मैदान 7 विकेट घेतले होते. सतत बॅटिंग मध्ये आपला नावाचा दरारा, क्लास, दर्जा आणि गोलंदाजीमध्ये मात्र यावेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कारण समोर आहे दैवत आणि गोलंदाजी मार्गवर विश्वास जाधव. एक दर्जा, एक ठस्सन म्हणजे क्रिकेट आणि हेच बॅटल मात्र रंगेल या दोन संघांमध्ये. इथून सुद्धा मात्र फ्लॅश बॉल पंचांकडे अगदी स्ट्रॉंग अपील. पंचांनी देखील अगदी अपील उचलून धरली आणि फिंगर अप केलंय आणि या पहिल्याच चेंडूवर दैवत वाईड इज गॉन. स्टंपला हाताळला होता, परंतु जसा बॉल स्क्वेअर लेग आणि थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता. त्याच्यानंतर स्प्लॅश पॅडवर बॉल आदळला. लेग बिफोर मध्ये हा विकेट प्रस्थापित केलाय. म्हणजे पहिल्या चेंडूवर विकेट घडवलेला आहे. यावेळी देखील मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलेत, परंतु फिल्डर आहेत पिंटू जाधव. यस, बॉड कॅच. परंतु काय घडलंय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, कारण पंचांचा काय इशारा येतो तिकडे आपलं लक्ष द्यावं लागेल. यस, इज आउट. विकेटचं हे पतन. काय झेल पकडला, सूर मारली होती आणि त्याच्यानंतर मात्र स्वतःला पूर्णपणे बॅलन्स केलं, कंट्रोल केला आणि घडलाय. पंचांनी देखील फिंगर अप केला, विकेट दर्शवला. काय झेल पकडला होता, जबरदस्त झेल पकडला होता. लॉंग ऑफ मधून अगदी स्ट्रेट हिटला आला होता पिंटू जाधव आणि त्याने मात्र स्वतःला पूर्णपणे कंट्रोल केलं, बॅलन्स ठेवला आणि झेल पकडला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. त्याच्यानंतर मात्र दर्शन दांडेकर या वेळेला आल्याबरोबर अगदी मिडलला बॉल हाताळलाय, प्रहार केला मिडल ऑफ द पॅड, प्रॉपर कनेक्शन घडवलंय. काय टायमिंग, लाजवाब टायमिंग आणि सरळ बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. तिसऱ्या चेंडूवर मात्र विश्वास जाधवचं स्वागत केलं आल्याबरोबर दर्शन दांडेकरनं. ते सुद्धा मात्र लेंथ लाईन जी आहे ती सुद्धा इथे चेक केली जाईल. यस, वाईट बॉल, वाईट चेंडूचा इशारा पंचांनी देखील अधोरेखित केला. षटकार लागल्याच्या नंतर थोडंसं उपस्थितीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा हा प्रयत्न राहिला विश्वास जाधव यांचा. 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केले होते. इथे सुद्धा मात्र स्लॉग स्विचचा फटका आहे, परंतु फिल्डर आहेत आणि तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. एक सिंगल दा मिळेल फार वेगाने, अगदी जमिनीला गरंगळत बॉल स्पेलिंग मध्ये गेला होता. तेवढं चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धावा अंकित केली. सिंगल धावाने स्कोर कार्डवर धावा ज्या लागल्या जातात, 25 स्कोर बोर्डवर धावा लागलेल्या आहेत. उर्वरित जो 2 चेंडूचा खेळ अशेष असेल प्रशांत आहे. आतापर्यंत प्रशांतला शांत ठेवलंय. या वेळेला मात्र प्रशांत आता शांत बसणार नाही.
मिडल ऑफ द बॅट, अगदी प्रॉपर स्लॉट मध्ये बॉल आणि सरळ पाठवलाय हवाई मार्गाने, षटकार. शेवटचा जो चेंडू असे 31 अंकांवर पोहोचलाय. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि धावा देखील बनलेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा शिदा फुलटॉस बॉल आहे, परंतु फिल्डर आहेत आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. आणि 32 धावा स्कोर बरोबर लागला जातात, म्हणजे डबल 3. 33 धावांचं हे लक्ष्य, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स प्रोग्राम संघाला 11 धावा या सरासरी बनवायच्या आहेत. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत. टॉस करण्याकरता मी विनंती करेन आई गावदेवी वालशिंदे आणि ओमसाई उगलेपाडा टीम कर्णधार आपण या टॉससाठी. आई गावदेवी वालशिंद हे टीम आणि ओमसाई उगलेपाडा संतोष जिगाटाल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आपण या दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. हिटमॅन ऑफ वालशिंद रोहित. टॉस मान्यवरांकडे दिला जाणार आहे. आपल्या टीमचं नाव आहे आणि ओमसाई उगलेपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. विनंती असेल संतोष दादा आपण आपल्या मुख्य मंचावर जरा विराजमान व्हायचं आहे. आदित्य नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे. 3 षटकांची मॅच असेल. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आज तुला एक प्रश्न विचारेन, कारण याच्या अगोदर गतवर्षी या वर्षी तुमचा संघ खेळतोय, चांगल्यातील चांगल्या संघांना अगदी तुम्ही पराभूत करता, परंतु टॉप 4 मध्ये जाण्यापासून तुमचं जे स्वप्न आहे ते अधूर राहिलेलं आहे. परंतु आज तुमचे स्वतः वडील तुमच्या टीममध्ये येतात, चांगल्या पद्धतीने मोटिवेट करतात संघाला, अगदी प्रेरणा मिळते सर्व खेळाडूंना. काय म्हणशील? खूप आनंद होतोय आणि तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर रोहित, जर का नाणेफेकीचा कौल जिंकला असता निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच करणार होतो. अगदी मनासारखं झालेलं आहे. विजयाचा दुष्काळ संपवला. जय वाघोबा ट्रॉफी 2025 मध्ये खास करून तुमची जी पाठीराखी येतात तुमच्या मागे, अगदी गावामध्ये सेलिब्रेशन आणि त्याच्यानंतर तुमची जी पाठीराखी येतात त्यांच्याविषयी काय म्हणशील? काय आमची मॅच कुठे पण असली ना सगळ्यात आधी हजर असतात. आज पण आमच्या आधी हजर आहेत. 2 वाजता 1 वाजता येऊन बसलेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर टॉस इथे जिंकलेला आहे ओमसाई उगलेपाडा संघानं. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आई गावदेवी वालशिंद ए संघाला इन्व्हाइट केलं फिल्डिंग करण्याकरिता, बॅटिंग करण्याकरिता. आणि त्यानंतर मात्र आपण जाणार आहोत आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे पुणे जॉईन होतील व्हॉइस ऑफ बिनार संदेश भाकारे सर. थँक्यू व्हेरी मच किरण जाधव. 3 33 धावांचं लक्ष आहे. मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. अजय वड विथ राहुल वड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक दर्शनचं हे षटक. पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. दर्शन दांडेकर पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय.
यस 11ची सरासरी आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी. दर्शन दांडेकर पुन्हा एकदा या वलयस कमालीचा फटका. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. अतिशय सुरेख फटका. अगदी कव्हरच्या वरून बॉलला उडवला होता. पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे फायदा उचलला त्या ठिकाणी राहुल वडने. पुढचा बॉल या वेळेस मात्र बीट केलंय राहुलला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जरूर अपेक्षित असेल दर्शन दांडेकरच्या माध्यमातून, कारण सुरुवात खूप महत्त्वाची आहे. या वेळेस ऑन साईडला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. परतावं लागेल. परतीचा प्रवास. राहुल वड बॅक टू द डगआउट. चौकार आला होता आणि त्या चौकारानंतर कमबॅक जे आहे ते दर्शन दांडेकरचं भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. दांडेकर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस विश्वाच्या बॅटमधून के कडक फटका. बॉल निघून गेलाय कावखोना रिझनचा वरून सीमापार. षटकार. इम्प्रेस केलाय. गोलंदाजी फलंदाजी चांगली राहिली विश्वाची. या बलेस बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. षटक देखील कंप्लीट झालंय पहिलं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावा फलकावर आहेत. 1 गडी बाद 11. अर्थातच आवश्यक सरासरी जी आहे ती प्राप्त झाली आहे टीम पोगावला. मात्र एक महत्त्वाची विकेट राहुल वड या ओव्हरमध्ये बाद झाला होता. येणारे 12 चेंडू आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 22-22ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर येतोय प्रशांत गंगोडे. यस प्रशांतकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला, कारण हे षटक महत्त्वाचं आहे. हे षटक चांगलं फेकावं लागेल. या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती राहतील. समोर अजय वड. पहिल्या मॅचमध्ये अजयचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला होता. गोलंदाजी चांगली केली होती खास करून. चला थोडं स्पीडली खेळा. कारण यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यस कारण आतापर्यंत 3:30 वाजल्यात. या बले स्विच हिट मात्र क्षेत्ररक्षण सजवलं या फटक्यासाठी. फलंदाज अजयला मैदान सोडावं लागेल. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद.
नाही, या फटक्यामागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती. मात्र या फटक्यासाठी क्षेत्ररक्षणाचं जालं आणि त्या जाल्यामध्ये अडकला गेलाय अजय वड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वैभव वड. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावा धावफलकावर 12. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बाट शिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त मिळेल सिंगल. अत्यंत महत्त्वाचं षटक फेकत असताना मात्र प्रशांत गांगोडे चांगली बॉलिंग करतोय त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अजून एक चांगला बॉल. नाही, ज्यावेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट असं बाटल असतं ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतात. प्रत्येक संघ नक्कीच आपलं वर्चस्व कायम ठेवायचा प्रयत्न करेल या ठिकाणावर ना. मात्र त्या प्रयत्नात आत्तापर्यंत पोगाव टीमला अपयश आलंय असंच म्हणावं लागेल. मागच्या 2 बॉलचा खेळ देखील पाहायचं झालं तर दोन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव गेल्यात. बरोबरीत 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केला होता फलंदाजाला. मात्र डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात बॉल यष्ट्यांवर अद्दलला. सिंगल कंप्लीट. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा या बॉलवर. अवांतरच्या धावा त्या ठिकाणी बहाल झाल्यात. धावा धावफलकावर 15 झाल्या आहेत. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकातील अगदी महत्त्वपूर्ण 2 चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकले जातील गांगोडेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. गांगोडे पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साईडला खाली क्षेत्र निवडला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. 4 धावा. क्रमांक 2 ची समाप्ती. यस, 2 षटकानंतर मोहित साबळे धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पहिलं षटक 11 धावांचं तर दुसरं षटक 9 धावांचं. धावा झाल्या आहेत 20 आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता. यास छोटीशी टीम मीटिंग देखील त्या ठिकाणी झाली आहे. शेवटचा अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर देतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण त्या गोलंदाजाला 6 मध्ये 13 रोखायच्या आहेत, तर त्या उलट 6 मध्ये 13 काढायच्या आहेत टीम पोगावला. आणि जोपर्यंत खेळपट्टीवर विश्वास जाधव असेल ना, तोपर्यंत मात्र
टीमच्या आशा अपेक्षा ज्या आहेत त्या पल्लवीत असणार आहेत, यात काही शंका नाही आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यस, तर शेवटच्या षटकाची जबाबदारी टीमचे कॅप्टन कैलास यांनी मात्र हरेश मल्लावकरला बोलावलंय. हरेश म्हटलं की एक्सपिरियन्स नक्कीच, भरपूर वर्षापासून हरेश क्रिकेट खेळतोय. आपला अनुभव जो आहे पूर्णपणे झोकून द्यावा लागेल या मॅचसाठी, कारण 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. षटकातील पहिला बॉल. यस, अनुभव 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 मी आधीच म्हटलं होतं हरेशकडे अनुभव आहे. पहिला बॉल त्या ठिकाणी अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, ज्यावर धाव घेण्याचा प्रयत्नही झालेला नाही आहे. हरेशचा विचार केला तर नक्कीच चांगलं षटक आणि या ठिकाणावरनं आपल्या टीमचा हिरो बनण्याची चान्स आहे त्याच्याकडे. तर त्या उलट विश्वासने धाव घेतली नाही आहे आणि ती का घेतली नाही आहे हे मात्र विश्वासला दाखवावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय विश्वासला त्या ठिकाणी. बॉल मात्र निर्धाव गेलाय. नक्की चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून. अगदी अंडरआर्म सिक्सर मारी गेम चालायचा ना, त्या ठिकाणावरनं आम्ही सोबत खेळायचो हरेश आणि आम्ही. षटकातील पुढचा बॉल. हरेश पुन्हा एकदा. या वेळेस बाटची कडा, कॅच पकडली आहे की मॅच, महत्वाची विकेट विश्वासला परतावा लागेल. फलंदाज बाद. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर विकेट आली आहे. अर्थातच आता मात्र 3-13 हे समीकरण बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर या. यस, अमोल बगले. यस, अमोलकडे देखील क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करत असताना महत्त्वाच्या क्षणी 3 बॉलमध्ये ठोकायचे आहेत 13 धावा. षटकातील पुढचा बॉल. वेग परिवर्तन, स्लोवरचा वापर त्या ठिकाणी आणि नक्कीच अमोलला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज, चला लवकरात लवकर या. यस, नवीन फलंदाज सूरज हरवडे. 2 चेंडू 13. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद.